मंडळी नमस्कार. काल 21 जून 2021ला आपण जे लाईव्ह घेतलं आणि त्यामध्ये जे प्रश्न राहिले, आपण ज्याचे उत्तरं देऊ शकलो नाही, त्या उत्तरांसाठी हा व्हिडिओ आपण बनवला आहे. तर त्यापूर्वी काही गोष्टी जे कॉमन प्रश्न आहेत ते मी आपल्याला त्याचे उत्तर आधी सांगू शकतो, म्हणजे असे प्रश्न आपण त्या याच्यातून मालिकेमधून वगळू. पावसाचा खंड पडला आहे आणि पाऊस जवळपास पूर्व विदर्भात 23, 24, 25ला काही ठिकाणी हलका वादळी पाऊस पडेल. पश्चिम विदर्भामध्ये मोजक्या ठिकाणीच पडेल. बाकी खानदेश मराठवाड्यामध्ये 23, 24ला सुद्धा फारशा पावसाची शक्यता नाही आणि पुढच्या आठवड्यातसुद्धा पावसाचं आजच्या अंदाजानुसार शक्यता नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं आहे की बाबा पेरणी झाली आहे, आता पाऊस नाही आहे, तर काय होईल. काही शेतकरी म्हणत आहेत की 2 पानाचं उगून आलेलं सोयाबीन आहे. तर बघा, सुरुवातीला मी पहिल्यापासून आव्हान करत होतो की चांगला पाऊस पडून जमिनी थंड होईपर्यंत 100 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नका. आता खंड पडल्यामुळं आणि बऱ्याच ठिकाणी ऊनसुद्धा तापतं आहे, तर ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी त्याला सिंचन करायला, कापसाला असो किंवा तुमच्या सोयाबीनला असो किंवा इतर पिकं जे पेरली आहेत आणि जिथं ताण पडतो आहे अशा ठिकाणी सिंचन करायला हरकत नाही. अशा शेतकऱ्यांनी सिंचन करू शकता. जे थोडंसं वाढ झालेलं पीक आहे याला थोडासा ताण सहन करण्यासाठी आपण हलकं 19-19-19 पंपाला 50 ग्रॅम किंवा आणि सोबत त्याच्या एक 20-25 मिली रिहांजचा फवारा जर दिला, पण थोडंसं वाढलेलं पीक असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. जिथे पेरणी झाली आहे आणि त्यानंतर पाऊसच नाही पडला तिथे उगवणीला थोडंसं कठीण होईल, कारण जमिनीचा पापुत्रा वाळल्यानंतर त्याला बाजूला लोटून पिकाला वरती येणं थोडंसं मुश्किल होतं. अशा शेतकऱ्यांना जरा चिंतेची बाब आहे. पण ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी सिंचन करावं. तणनाशकाबद्दल अनेक प्रश्न आहे, तर मी ते प्रश्न घेणार नाही, कारण तणनाशकाबद्दल आपण बऱ्याच वेळेस प्रत्येक कार्यक्रमात सांगितलं आहे, सखोल सांगितलं आहे, डिटेल सांगितलं आहे. त्याचे व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत, त्यामुळं ते आपण प्रश्न स्किप करूया. कापसाच्या खताबद्दल काही प्रश्न आहेत. बहुतेक शेतकऱ्यांनी कालच्या लाईव्ह चालू असताना सुरुवातीला विचारलेले असतील, कारण ते प्रश्न आपण कालचं म्हणजे 21 तारखेचा लाईव्ह जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सविस्तर सर्व उत्तरं दिलेली आहेत, किंवा परत तोच व्हिडिओ आपण अपलोड करू. त्यात आपण खताबद्दल कापसाच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर आपले मिळतील. तुरीच्या शेंडे खुडणीबद्दल काही प्रश्न आहेत. तर तूर लागवडीपासून साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान विरळणी आणि शेंडे खुडणी आपण करू शकतो. तर विरळणी करून आपल्याला 2 झाडातलं अंतर 1 फूट ठेवायचं आहे. 1 फूट किंवा 1.5 फूट 2 फुटापर्यंत जरी राहिलं तर हरकत नाही. फक्त 1 फुटापेक्षा जवळ झाडं नको आणि 2 फुटापेक्षा जास्त अंतर नको, असं अंतर ठेवून बाकीचे झाडं आपल्याला उपटून टाकायचे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान. आणि जे झाडं ठेवले आहेत आपण त्याचा हलका शेंडा, अर्धा इंचाचा शेंडा खुडून टाकायचा आहे. ही पहिली खुडणी आहे, शेंडे खुडणी. हे आपण मजुराकडून जेव्हा विरळणी करू तेव्हाच ते शेंडे खुडून घ्या. दुसरे शेंडे आपल्याला खुडायचे हे साधारणतः 50 दिवसांना, लागवडीनंतर 50 दिवसाला. आणि तिसरे शेंडे खुडायचे जर जमिनीत ओलावा असेल, पाऊस पाणी व्यवस्थित असेल तर 75 दिवसाला तिसऱ्या वेळेस शेंडे खुडायचे. म्हणजे 25, 50, 75 असे शेंडे आपल्याला खुडायचे आहेत. त्या शेंडे खुडण्याच्या मशीनबद्दलसुद्धा मी काल सांगितलं आहे. हे मशीन आपण बऱ्याच शेतकऱ्यांना हे मजुरी जास्त लागते. पहिल्या वेळेस तर मजुराकडून करू शकतो, पण दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस शेंडे खुडणीला मजुरी जास्त लागते, त्यामुळं बरेच शेतकरी कंटाळा करतात. पण एक साधं मशीन आहे, आपणही घरी बनवू शकता, मोटर वगैरे जर मिळाली तर ते मशीन आपण उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या वर्षी इच्छा असूनसुद्धा ते मिळालं नाही, आणि काही शेतकऱ्यांना मिळालं पण खूप आवाच्या सव्वा किमतीमध्ये मिळालं. तर आपण ते फक्त 600 रुपयाला ना नफा ना तोटा या बेसिसवर बूस्टर कंपनीकडून ते उपलब्ध करून देऊ. ज्या ठिकाणी आपल्याला बूस्टरचे परिचय उत्पादन मिळतात अशा डीलरकडं आपल्याला तिथं जाऊन त्यांना सांगावं लागेल की माझ्यासाठी 1 मशीन बोलवाल. म्हणजे ते मग 10 मशीन झाल्या, 10 मशीनची ऑर्डर आली की ते आम्हाला ऑर्डर देतील आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे मशीन आपल्यापर्यंत तिथे आपल्या डीलरकडं मिळून जाईल.
आता सोयाबीन जे उगवण शक्ती ज्याची अडचणीत आलेली आहे, म्हणजे पाऊस कमी असल्यामुळं आणि नंतर पेरल्यानंतर पाऊस न आल्यामुळं अशा शेतकऱ्यांना थोडंसं म्हणजे चिंतेचीच बाब आहे. मग अशा शेतकऱ्यांनी आता सोयाबीनच्या बियाण्याचाही भरपूर तुटवडा आहे. तर कोणतंही बियाणं घेऊन आपल्याला आता बाजारात मुश्किल आहे. चांगलं बियाणं मिळणं थोडंसं कठीण आहे, कारण आधीच तुटवडा होता. मग अशा वेळेस समजा जर नाईलाजास्तव आपल्याला काही पर्याय राहिला नाही आणि उगवण झाली नाही किंवा उगवून जर सोयाबीन जळालं, अशी परिस्थिती नाईलाजानं ओढवली काही शेतकऱ्यांवर, तर त्यांनी मग तुरीचा विचार करायला हरकत नाही. ज्यांची सोयाबीनची पेरणी राहिली आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही. 15-20 जुलैपर्यंत जरी सोयाबीनची पेरणी केली तरी तिथं उत्पादनात घट होत नाही. आणि तूर तर तुम्ही जुलै एंडपर्यंत, ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतही लागवड करू शकता. त्यानंतर वानू आणि गोगलगाईबद्दल बरेच प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला कालही सांगितलं की साधारणतः 1 किलो तांदळासाठी 50 मिली रिहांश आणि अर्धा लिटर पाण्यात 50 मिली रिहांश टाकून 1 किलो तांदूळ त्यात रात्री भिजू घालायचे आणि रात्रभर भिजल्यानंतर मग ते सकाळी शेतामध्ये फेकायचे. असं एका एकरात जर पूर्ण जास्त प्रमाणात वानू असतील तर 2-3 किलो तांदूळ लागतील. या प्रमाणात आपण वानू आणि गोगलगाईला नियंत्रण करू शकतो. आता आपण जे प्रश्न आले ते पाहूया. पोटॅश कोणत्या कंपनीचं वापरावं? कोणत्याही कंपनीचं वापरू शकता, त्याच्याबद्दल काही क्वालिटीमध्ये काही फरक नसतो. 3.5x2 कापसाचे अंतर ठेवायचे आहे. जमीन हलकी मध्यम आहे. मागील वर्षी मुगामध्ये खूप तण झाले होते. या अंतरामध्ये तणनाशक न फवारता तण कसे नियंत्रित करता येईल? तर 3.5x2 मध्ये तणनाशक न फवारता तण नियंत्रण करायला आपल्याला आडवा उभे पहिले सुरुवातीचे 2 फेर आडवे 2 फुटात सुद्धा छोट्या डवऱ्याने चालतील आणि 3.5 फुटात तर आपण 4-5 फेर आपण डवऱ्याचे देऊ शकतो. कापूस पिकासाठी बेसल डोस 18-46 आणि पोटॅश एकरी 1 बॅग दिलं, पण कपाशीची वाढ नाही. कपाशीची वाढ नाही, त्याला वेगळे कारणं असू शकतात. ओलावा कमी असू शकतो किंवा इतर कुठलं कारण आहे आपल्याला ते शोधावं लागेल. पण फार जास्त वाढीच्या आत्ताच मागे लागू नका. 18-46 दिलं म्हणजे त्यात 18% नत्र आहे, तेवढं त्याचं कामापुरतं त्याला नत्र मिळून जातं. कपाशीला DAP द्यायचं आहे, पोटॅश नंतर दिलं तर चालेल का? चालेल, पण लवकरात लवकर द्या. DAP जर आधी एकटंच दिलं तर पोटॅश लवकरात लवकर युरियासोबत थोडासा युरियाचा डोस लवकर घेऊन त्यासोबत पोटॅश टाकून द्या. तुमच्या म्हणण्यानुसार मी 2010पासून शेती केली. तुम्ही इतकी माहिती देता की प्रश्न विचारायला प्रश्नच उरत नाही. धन्यवाद. आपण सर्व माहिती मन लावून ऐकत असाल, सगळे कार्यक्रम पाहत असाल, त्यामुळे आपल्याकडं प्रश्न शिल्लकच राहत नाही. काही शेतकऱ्यांना माहिती नसते की ते अजून वेगवेगळे व्हिडिओ आहेत, त्या शेतकऱ्यांना मग वेगवेगळे प्रश्न पडतात. कपाशीला ताक आणि अंडी याचं मिसळून काय काम करते? याची फवारणी चांगली राहील का? नाही, आम्ही अशा कुठल्याही आघोऱ्या प्रयोगाची शिफारस करत नाही. अंडे आणि ताकानं कापसाला काय होतं त्याबद्दल मला माहिती नाही आणि मी शिफारसही करत नाही. तुरीचे रोपं तयार करून लागवड करता येते का? नाही, एवढ्या भानगडीत पडू नका. रोपं तयार करून लागवड करणे म्हणजे मजुरी आणि ते आपल्याला पुरणार नाही. तूर मागं पुढं झाली, 8-10 दिवस उशिरा जरी लागली तरी उत्पादनात फारसा फरक पडत नाही. त्यामुळं तुरीचे रोपं करून लावण्याच्या फंद्यात पडू नका. पहिल्या फवारणीसाठी रिहांच्या क्लोरोपायरिफॉस 20% वापरलं तर चालेल का? नाही, क्लोरोपायरिफॉस इतक्या लवकर पहिल्या फवारणीत वापरू नका. त्यामुळं थोडंसं कापूस कडक होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला पहिल्या फवारणीत क्लोरोपायरिफॉस न वापरता कापसाला पहिल्या फवारणीत रिहांशच वापरलेलं बरं. सोयाबीनला 20-13 न देता 22 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 62 किलो युरिया 22 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 62 किलो दिलं तर चालेल का? चालेल, हरकत नाही, तुम्ही देऊ शकता. 20-20-0च्या ऐवजी युरिया आणि पोटॅश दिलं तरी चालेल. सोयाबीन पेरणीनंतर खोडकिडा चक्रभुंग्यासाठी तुम्ही फवारणी सांगणार होते, ती पूर्ण सांगा आणि पेरणीनंतर किती दिवसांनी घ्यायचं ते पण सांगा. यावर्षी खोडकिडा आणि चक्रभुंग्याला येऊच देणार नाही शेतात. चांगली गोष्ट आहे. तर मी सांगितलं, खोडकिडा आणि चक्रभुंग्यासाठी पहिला आपल्या नियोजनाचा भाग म्हणजे बीज प्रक्रिया. ती आपण केली असेल, नसेल केली, ज्यांनी केली आहे त्यांना त्याचा फायदा दिसणारच आहे, किंवा केली असेल नसेल केली तरी 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान रेजचा आपल्याला फवारा घ्यायचा आहे. पंपाला 15 लिटरच्या पंपाला 10 मिली आणि 22-23 लिटरचा पंप असेल तर मग त्याला 15 मिली रेज एका पंपाला. साध्या पंपाला 15 लिटरला 10 मिली किंवा 20-22 लिटरचा पंप असेल तर 15 मिली रेज हे
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी 15 ते 20 दिवस पेरणीच्या नंतर आणि 30 दिवसाला आपल्याला झेनॉल एंडॉक्झिकार्ब घ्यायचं आहे. ते आळ्यांचंही नियंत्रण करेल आणि खोडमाशी चक्रभुंग्याचं सुद्धा नियंत्रण करेल. तुमचे उत्पादनं कृषी केंद्रावाले मनमानी करतायत, काहीच्या काही पण भाव देत आहेत, त्यावर उपाययोजना करा ही नम्र विनंती. तर बघा, आम्ही नेहमीच सांगतो किंवा कुठल्याही एका कृषी केंद्राच्या भरोश्यावर न राहता आपण वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी उत्पादनाची करा आणि जिथं आपल्याला वाजवी किमतीत उत्पादन मिळेल तिथून आपण घ्या. असे आपल्याला नावंसुद्धा मी त्यासाठी टेलिग्रामवर तुम्हाला जॉईन व्हा म्हणतो की टेलिग्रामवर सगळ्या लिस्ट पाठवतात, तुमच्या भागात कुठे कुठे उपलब्ध होतं त्याचं माहिती देता येते आणि यावर अजून आपण काय उपाय करावा याच्याबद्दल आमचा विचार चालू आहे आणि लवकरच काही जर आयडिया आली तर आम्ही आपल्यापर्यंत नक्की येऊ. सोयाबीन निघाले त्या दिवसापासून 15-20 दिवस तणनाशक मारायचे की पेरले त्या दिवशीपासून आणि पोस्ट इमर्जन्समध्ये शाखेत ओडिसी परशूट सर्वच चांगले आहे, पण सर्वात जास्त चांगले कोणते? तर पेरणीनंतर 15 दिवसाच्या पुढे, पेरणीचा दिवस पहिला पकडला तर 15-20 दिवस 25 दिवसापर्यंत मारा. आणि शक्यत ओडिसी परशूटपैकी चांगलं कोणतं आपण विचारताय, तर माझा अनुभव शक्यतबद्दल जास्त चांगला आहे. रियाज अधिक थायरम बीज प्रक्रिया केली, 20 किलो बियाणे शिल्लक राहिले, पुढच्या वर्षी कामात येईल का? नाही, सोयाबीनचं बियाणं पुढच्या वर्षीसाठी ठेवू नका, दुसरं कोणाला तरी द्या, ज्याला कमी पडलं आहे असं शेतकऱ्याला देऊन तुम्ही त्याची गरज भागवा. मागील वर्षापासून आपले लाईव्ह व्हिडिओ प्रत्येक सोमवारला अटेंड करतो, पण कधी प्रश्न विचारला नाही. आता विचारतो. 6 फुटावर तुरीचे बेड केले आहे, तर मला त्यात कपाशीचे 2 तास लावायचे आहेत, तर चालतील का? नाही, बिलकुल नाही. 6 फुटात 2 तास म्हणजे तुमचं 2-2 फुटावर 1-1 तास येईल. म्हणजे 6 फुटाचं बेड आहे तुमचं, मध्ये 2 तास जर कापसाचे घेतले तर तुरीच्या पहिल्या तासापासून 2 फुटावर कापसाचं, परत 2 फुटावर कापसाचं, परत 2 फुटावर तुरीचं, असं तास येईल. त्यामुळं 6 फुटातल्या तुरीच्या मध्ये कापूस लावायला तुम्हाला जमणार नाही. कुठलंही पीक तिथं दुसरं घेऊ नका. फार तर एक ओळ तुम्ही कमी कालावधीचं पीक म्हणजे सोयाबीन किंवा उडदा मुगाची 1 लाईन घेऊ शकता किंवा फार तर 2 लाईन घेऊ शकता. सोयाबीनकरता ओडिसीचा डोस किती आहे? 40 ग्रॅम आहे. सोबत रेज मारले तर चालेल का? बिलकुल चालतं. त्याचा डोस किती आहे? रेजचा डोस 10 मिली 15 लिटरच्या पंपाला किंवा 22 लिटरच्या पंपाला 15 मिली. माझी कपाशी पिवळी पडून शेवटी झाड लाल होत आहे, काय करावं? बहुतेक प्री मान्सूनमध्ये लागवड झालेल्या कापसामध्ये ही समस्या नेहमी येते. तर जर तुम्ही ठिबकवर लागवड केली असेल आणि जमिनीत ओलावा जर कमी असेल, ओल जर खोलपर्यंत गेलेली नसेल, तर ठिबकचा ओलावासुद्धा एका मर्यादित ठिबकच्या ओलाव्याचा गोळा तयार होतो. त्याच्या बाजूला जर मुळं गेले तर ते कापूस लाल होतो, म्हणजे पिवळा पडतो, लाल होतो आणि झाड नंतर त्याची वाढ खुंटते. त्यासाठी जर आपल्याकडे चांगलं पाण्याची व्यवस्था असेल तर ठिबकवर लावलेल्या कापसाला जर पावसाचा गॅप पडत असेल तर दांडानं पाणी देऊन एकदा चांगलं ओलं करून घ्या किंवा ठिबकच्या नळ्या थोड्याशा सरकवून जास्त वेळ पाणी चालवा, जेणेकरून त्याचे मुळं जे आहेत ते कोरड्यात जायला नको. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. अर्ली म्हणजे प्री मान्सूनमध्ये कापूस लावलेल्या शेतकऱ्यांना जर पाऊस चांगला पडलेला नसेल, जमिनीत ओल खोलवर गेलेली नसेल, तर मुळं जर कोरड्यात गेले तर कापसं पिवळा होणं आणि लाल व्हायला सुरुवात होते. फुलंब्री तालुक्यामध्ये औषधी उपलब्ध करून द्या. गणेश कृषी सेवा केंद्र फुलंब्री इथं तुम्हाला आपण शिफारस करतो ते उत्पादनं सगळे मिळतील. सोयाबीनला फुल 45 दिवसात येतात, पण तुम्ही सोयाबीनच्या नियोजनात 30-35 दिवसाला फवारणी करा म्हणायचं, याविषयी सांगा. सोयाबीनला साधारणतः मध्यम कालावधीच्या ज्या जाती आहेत त्यात 35 दिवसाला फुल सुरुवात होते, त्यामुळं त्या 35 दिवसाच्या दरम्यान फवारणी करा असं आपण सांगितलेलं आहे. कापूस लागवड करून 5 दिवस झाले, मी खत दिलं नाही, आता केव्हा देऊ सांगा. तर 2 पानाचा कापूस झाल्याबरोबर तुम्ही देऊ शकता. त्याच्या बाजूला गड्डे करून द्या किंवा बाजूला पेरून देऊ शकता. वाशिम तालुका मंगरुळपीर येथे बुस्टरचे उत्पादनं कुठे मिळतील? माहिती कृषी सेवा केंद्र आहे किंवा आसावा कृषी सेवा केंद्र आहे, इथे मिळेल. किंवा तुमच्या बाजूला कारंजा लाड आहे, तिथं पुष्पार्पण कृषी सेवा केंद्र आहे, तिथे मिळेल. किंवा मानोऱ्याला बालाजी कृषी सेवा केंद्राकडे मिळेल. सोयाबीनमध्ये शेंगा लागल्यावर गजब वापरायचं की फुलं लागल्यावर झेप वापरायचं की गजब? फुलोरा अवस्थेमध्ये आपण झेपची शिफारस करतो फुलाची संख्या वाढण्यासाठी, आणि त्याच्यानंतरच्या फवाऱ्यात मग आपण गजब वापरू शकतो. 1 जूनची कापसाची लागवड आहे, पाणी कोकणा पडल्यासारखी झाली आहे, उपाय सांगा.
1 जूनची लागवड आहे, तर आता फक्त 20 दिवस झाले. तर जास्त कोकणा नसेल तर राहू द्या, आणि फार जर वाटत असेल तुम्हाला तर मग साधं रिहांश 20 मिली प्रतिपंप फवारू शकता. सोयाबीन दाट झालं आहे, आता काय करावे? आता काही करू शकत नाही. दाट झालं आहे तर आता त्याला उपाय नाही. आपण विरळणी करू शकत नाही, कारण एका एकरामध्ये साधारणतः सोयाबीनचे 2.25 लाख झाडं असतात. त्यामुळं विरळणी करायचं म्हणजे तर खूप मजूर लागेल आपल्याला. आता राहू द्या त्याला. आता फक्त त्याचं जर दाटणी होत असेल तर लिओसिन फूल लागल्याबरोबर, पहिलं फूल दिसलं की लगेच लिओसिन 50 मिली प्रतिपंप फवारू शकता. कापूस फवारणीबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती द्यावी, याच्याबद्दल आपण देऊ पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये. फवारणीबद्दल संपूर्ण माहिती देऊ. आपण सांगितल्याप्रमाणे 3.5x7 या पद्धतीनं जोडोळ पद्धतीनं तुरीची लागवड केली आहे. हे योग्य आहे का? एकदम योग्य आहे, काहीच अडचण नाही. 3.5 फुटाचं 3, 3.5, 4, 5 अशापैकी कोणतीही जोडोळ आपण करू शकता. कपाशीला रायझरजीचं ड्रेंचिंग कधी व किती प्रमाणात करावं? कपाशीला रायझरजी नाही, लिक्विडमध्ये सुद्धा रायझर येतं, त्याचं ड्रेंचिंग करू शकता तुम्ही. एकरी 2 लिटर. कापूस हा साधारणतः 15-20 दिवसाच्या झाल्यानंतर पुढे कधीही तुम्ही 1-1.5 महिन्याच्या अंतरानं 2 वेळेससुद्धा ड्रेंचिंग करू शकता. सोयाबीनला सल्फर WD द्यावे की बेनसल्फ, आणि एकरी किती द्यावे? जर सोयाबीनला सल्फर WD द्यायचं असेल, आपलं सल्फा बूस्ट नावाने ते, किंवा इतर कंपन्याचं चांगल्या कंपनीचं सल्फर किंवा सल्फा बूस्ट एकरी 2 किलो, आणि बेनसल्फ जर द्यायचं असेल तर एकरी साधारणतः 5 ते 10 किलो आपण देऊ शकता. सोयाबीनला पहिला फवारा सोलोमनचा दिला तर चालेल का? आम्ही शिफारस करतो 15 ते 20 दिवसाला आपलं रेज किंवा आलिका, आणि 30 दिवसाला एंडॉक्सिकार्प म्हणजे झेनॉप याची शिफारस करतो. बाकी तुम्हाला दुसरं काही वापरायचं असेल तर तुमची इच्छा. आम्ही जे शिफारस करतो ते सगळ्या गोष्टींचा विचार, किडींचा विचार, आर्थिक परिस्थिती, आपला पंपाचा खर्च, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिफारस करत असतो. मी पेरणी करते वेळेस सोयाबीनला 3.5 एकरात 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे खत काकरात फेकले, तर आता कोणतं दुसरं खत फेकण्याची आवश्यकता आहे का? नाही, असू द्या. आता जे झालं, जे पेरलं ते असू द्या. आता वरतून कोणतं खत देऊ नका. माझी जमीन चुनखडीची आहे, कपाशीला पहिला डोस कोणता द्यावा? कोणताही मी सांगितलं ते द्या, फक्त सुपर फॉस्फेट देऊ नका चुनखडी जमिनीमध्ये. बाकी जसं सांगितलं आहे तसं नियोजन करा. ओडेसी सोयाबीनवर मारताना त्या स्टिकर टाकणे आवश्यक आहे का? त्यामध्ये ते जे घटक असतात 2-3 ते सगळे एकत्र मिक्स करायचे, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि नंतर फवारायचं. मी 1 वर्षापासून तुमचा लाईव्ह बघतो. मला तुम्हाला सांगण्यावरून शेती केली असता कमी खर्चात भरपूर उत्पन्नसुद्धा मिळाले. मी तुमचा खूप आभारी आहे. मॅग्नेशियम, ह्युमिक व कॅल्शियम पिकांना किती दिवसांनी मिळते? ह्युमिक, मॅग्नेशियम, कॅल्शियम पिकांना किती दिवसांनी मिळते? तर हे साधारणतः ताबडतोब तुमचं दुसऱ्या दिवशीच मिळणं सुरुवात होते. मी परभणी पालम तालुका येथील असून मला तुमच्या मार्गदर्शनामुळे चांगला फायदा होतो. उत्पन्नही चांगले मिळाले. धन्यवाद. मी किरण रेड्डी, तालुका पालम. माझं सिव्हिल BTech इंजिनिअरिंग झालं असे. मी आता गावी शेती करत आहे. तुमच्या मार्गदर्शनाने खूप फायदा झाला, मला आनंद झाला. मलासुद्धा आनंद होतो. सुशिक्षित तरुण हा कुठला व्यवसाय किंवा नोकरी न करता आपली गावाकडे शेती करतोय, हे ऐकून मलासुद्धा खूप आनंद झाला. आणि आपल्या तरुण वर्गासाठी हा आता आपली जुनी मंडळी जी आहे ती रिटायरमेंटला आल्यासारखी झाली आहे. त्यामुळं हे जे तरुण मंडळी आहे सगळी, आणि ही क्वालिफाईड आहे, सुशिक्षित मंडळी आहे, त्यांना चांगलं काय खराब काय हे समजतं. त्यांचं वाचन आहे, त्यांचा अभ्यास आहे, आणि त्यामुळं चांगल्या वाईटमधला फरक समजतो. आणि त्याच्याचमुळं आपल्या या यूट्यूब चॅनलला एवढा मोठा प्रतिसाद मिळतो आहे, किंवा फेसबुकला प्रतिसाद मिळतो आहे, किंवा जे आपण ॲक्टिव्हिटी करतो आहे ते शेतकऱ्यांना का आवडतं? कारण हे शेतकरी आता पहिल्यासारखं राहिलं नाही. शेतकरी हा समजदार झाला आहे, शेतकरी हा हुशार झाला आहे. चांगलं वाईटमधला त्या शेतकऱ्याला फरक समजतो आहे, आणि त्याच्याचमुळं शेतकऱ्यांचं एवढं प्रेम आपल्याला मिळतं आहे. तर रेड्डीजी, तुमचंसुद्धा धन्यवाद. खूप चांगली शेती करा, आणि तुमच्या शेती करण्यामुळे अजून 50 शेतकऱ्यांचं भलं होईल, अजून त्यांनासुद्धा फायदा होईल, असं काम करा. तूर पेरणीनंतर त्याचे शेंडे कधी खुडावे सांगितलं मी. 25, 50, 75. मी कपाशी पेरताना रोटावेटर झटके खत टाकले, कारण काही कारणास्तव सरत्याने ते मला करता आले नाही. तर खत वाया जाईल का? जात नाही. खत वाया वगैरे जात नाही. जमिनीत पडलं तर ते पिकाला मिळणार. कापूस पिकाला खताचे 2 डोस दिले तर चालेल का? भारी जमीन आहे, दरवर्षी शेणखत टाकतोय.
बिलकुल करू शकता तुम्ही. जर शेणखत टाकता, भारी जमीन आहे, तर खताचे डोस कमी दिले तरी चालेल. जागृती हे 6 महिन्याच्या हळदीचं बेणं लागवड केली आहे. कृपया संपूर्ण खत व्यवस्थापन करावं, कसं करावं ते सांगा. सेलम हळदमध्ये 48 जागृतीमध्ये आंतरपीक तूर घेता येते का? तर तुम्हाला पूर्ण जे हळदीचं आणि अद्रकाचं जे व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ते पहा. संपूर्ण खत व्यवस्थापन तुम्हाला त्यात दिलेलं आहे. हळदमध्ये आंतरपीक वाटाणा, झेंडू किंवा अजून काय घेता येतं का? झेंडू घेऊ शकता तुम्ही. तूर निघाली आहे, त्याबरोबर तणसुद्धा निघालं आहे. आता निवडक तणनाशक फवारले तर चालेल का? तर थोडंसं मोठं होतं त्याला. म्हणजे लागवडीच्या नंतर 15 दिवसानंतर निवडक तणनाशक सोयाबीनचं 20% डोस कमी करून आपण वापरू शकता. पोटॅश आणि PSB आपण बनवणार होते, दुकानामध्ये विक्रीस उपलब्ध झाले का? नाही. बघा, आपण जे PSB आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, आपलं पी बूस्ट नावानं आहे, आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया KMB ज्याला म्हणतात, K-लिफ्ट नावानं आहे. हे अजून बाजारात बुस्टर कंपनीचं उपलब्ध नाही आहे. आता तुम्हाला वापरायचं असेल तर दुसऱ्या कोणत्या चांगल्या कंपनीचं मिळालं तर ते घ्या. बुस्टर कंपनीचं हे उत्पादनं बाजारात उपलब्ध व्हायला अजून किमान 20 दिवस लागतील. म्हणजे साधारणतः 10 जुलैच्या दरम्यान ते उपलब्ध होतील. आणि माझं परत एक दुसरं सांगणं आहे की चांगली जमीन ओलं असेपर्यंत त्याचा वापर टाळलेला बरा. बोंडअळीवर नियंत्रण कसे करता येईल याबद्दल माहिती द्या. सविस्तर मी बोंडअळीची माहिती देतो तुम्हाला. आणि आपण जर सगळ्या गोष्टी तशा केल्या तर बोंडअळीला घाबरण्याची जास्त गरज नाही. पण ती माहिती आता सध्या वेळ आहे. फूल लागल्यापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव चालू होतो. त्यामुळं आपण दुसरे महत्त्वाचे विषय ते आधी घेऊया. सर, सध्या पाऊस नाही आहे, सोयाबीन खोल टाकलं तर चालेल का? बिलकुल नाही. 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल सोयाबीन पेरू नका. पाऊस नाही आहे तर वाट पहा. मी आधी सांगितलं 15 जुलैपर्यंत जरी सोयाबीन पेरणी झाली तरी उत्पादनात घट होत नाही. मिरची लागवड 25 दिवस झाले, काही झाडं व्हायरस जास्त दिसत आहे, तर मिरचीला व्हायरस मुक्त करण्यासाठी काय करावे? पूर्ण मिरचीचा व्हिडिओ पहा. त्यात सांगितलेले फवारणे तंतोतंत करा. मिरचीला जे रस शोषण करणारे किडे आहेत, थ्रिप्स आणि माइट्स, कोळी आणि फुलकिडा, याचं नियंत्रण करा. आणि दैवत नावाचं व्हायरिसाईड आहे, त्याचा वापर 15 दिवसातून, महिन्यातून 1-2 वेळेस गरजेनुसार करा. कपाशीला मावा पडू नये यासाठी काय करावे? पडू नये यासाठी काय करता येत नाही. पडल्यानंतर फवारा योग्य वेळी आपल्याला घ्यायचा आहे, योग्य कीटकनाशकाचा. सर, आपण कपाशीला सरत्यानं खत देण्याची शिफारस करता. युरिया व ह्युमिक 25 दिवसांनी द्यायचे आहे. त्यावेळी झाड फार लहान असते. खत दूर पडल्यास झाडाला मिळेल का? बिलकुल मिळेल. ते मिळण्याची चिंता करू नका तुम्ही. तुमच्या शेतात पडलं पाहिजे फक्त. ते कुठेही पडलं तरी ते मुळं जे आहेत ते वाढल्यानंतर आपोआप खताला शोषून घेतात. आपल्या सांगितल्याप्रमाणे तूर लागवड झाली. आता मला जीवाणू खताची आळवणी करायची आहे. तरी ते लिक्विड पावडर स्वरूपात किती, कधी, कसे द्यावे? जीवाणू खतं जर तुम्हाला द्यायचे आहेत तर लिक्विड स्वरूपातले असतील तर साधारणतः एकरी अर्धा ते 1 लिटर 200 लिटर पाण्यात तुम्ही जमीन ओलावा, चांगला ओलावा असताना कधी देऊ शकता. 2 वेळेससुद्धा 1-1.5 महिन्याच्या अंतरानं देऊ शकता. चुनखडयुक्त जमिनीत सोयाबीन अधिक तूर पेरली, स्ट्रॉंग आर्म ग्लायसेल फवारणी केली, पाऊस नाही, त्यात स्प्रिंकलरने पाणी दिलं तर चालेल का? बिलकुल द्या. मी तर म्हणतो ज्यांच्याकडेही पाण्याची व्यवस्था आहे, त्यातल्या त्यात मराठवाडा आणि खानदेशात किंवा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जर सिंचनाची व्यवस्था असेल तर पाण्याची वाट न पाहता आपण हलकं पाणी या पिकांना द्यायला हरकत नाही. पूर्व विदर्भात 23-24-25ला बऱ्याच भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यांना गरज फारशी वाटणार नाही. पण इतर भागामध्ये आपल्याला सिंचन व्यवस्था असेल तर करायला हरकत नाही. कपाशी तरी पडून त्यात खत पण टाकले, पण आता लागवड करायचं तर पाऊस नाही. त्याआधी शेतात गवत खूप प्रमाणात उगलं आहे, काय करावं? तणनाशक फवारणीला ओलावा नाही, काय करावं? तर तणनाशक फवारणीला ओलावा जरी नाही, पण उगून आलेलं तण जे आहे त्यासाठी जे स्पर्शजन्य तणनाशक आहे, जसं मी पॅराकॉट डायक्लोराइड सांगितलं. जर कोवळी काडी असेल तर पॅराकॉट जे आहे ते त्याला मारतं. 2-3-4 इंचाचं जरी तण असलं तर पॅराकॉट मारते. आणि जर तण जास्त मोठं झालेलं असेल, थोडंसं वाढलं आहे, तर मग तुम्ही ग्लायफोसेट मारू शकता. कारण आता तसंही साधारणतः 10-12 दिवस तरी चांगल्या पावसाचा, सार्वत्रिक आणि दमदार पावसाचा अंदाज नाही. मग तुम्ही ग्लायफोसेट जर मारलं तर ते मुळापर्यंत जायला 10-12 दिवस लागतात. त्याच्यानंतर मग तुम्ही पेरणी करायला हरकत नाही. सर, तुरी शेंडे खोडणी मशीन बोलायची आहे तर कुठे मिळेल, त्याचा नंबर पाठवा. तर तूर मी सांगितलं आहे शेंडे खोडणीबद्दल.
तुम्ही बुस्टरचीच तुम्हाला आणि एकदम वाजवी किमतीत 600 रुपयात मिळेल. मागील वर्षी तुरीवर गहू घेतला, आता त्यात सोयाबीन पेरले पण उगवले नाही. बेडवरची तूर निघाली आहे, त्यात शेतात काय झाले असेल, पुन्हा पेरू की नको, ओलावा भरपूर आहे. खोल पडलं का ते पाहावं लागेल तुम्हाला, किती खोल पडलं असेल. कारण जर खोल पडलं, ओलावा जर चांगला असेल पण जर बियाणं जास्त खोल पडलं असेल तर मात्र बियाणं निघणार नाही. तर त्याचं उगवणशक्ती थोडंसं पहा, 2-3 दिवस वाट पहा आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या. हरभऱ्याला कोणतं औषध लावून ठेवावं की ते नंतर किडणार नाही पेरणी करते वेळेस. हरभऱ्याला तुम्ही चांगलं वाळवा, पहिले त्यातलं मॉइश्चर कमी करून घ्या आणि त्यानंतर सेल्फॉस नावाचं एक गॅसेस ॲक्शन असलेलं औषध मिळते, पुडी मिळते. तर त्याला पूर्ण हवा बंद करून झाकून ठेवायचं आणि ती पुडी त्यात ठेवावं लागेल. मी कपाशी टिपली तेव्हा 10-26-26 आणि रायझरजी पेरले. आता कपाशीला कोणतं खत आणि किती दिवसांनी द्यावं? टिपताना 10-26-26 जर आणि रायझरजी दिलं आहे तर मग आता तुम्ही लागवडीच्या बरोबर 25 दिवसानं, समजा 2-3 दिवस मागे पुढे युरिया द्या आणि युरियासोबत सल्फा बूस्ट एकरी 2 किलो जर टाकलं तर अजून त्याला चांगला फायदा होईल. आम्ही टाटा कंपनीचं मॅक्स स्ट्रॉंगान मार्क तूर पिकाची लागणी करून लगेच दुसऱ्या दिवशी उगवला असताना फवारणी केली, तरी इतर तणे नाही परंतु केना खूप उगवला. आता त्यावर 15 ते 20 दिवसांनी शक्यत चालेल का? तर चालेल 15-20 दिवसांना, पण शक्यतनं सुद्धा केना पूर्ण मरणार नाही. तो केना जर जास्त उगवला असेल तर त्याला वेचून घेतला, आता उघड आहे, मजूर मिळत असेल तर त्याला जमा करून फेकून दिलं तर सगळ्यात चांगलं. जितेंद्र पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, चाळीसगाव. कपाशीची झाडं लाल होत आहे तरी उपाय सांगावं, कपाशीबद्दल माहिती सांगा. तर मी तुम्हाला पाटील साहेब सांगितलं, तुमच्या इथे प्री मान्सून लागवड झालेली आहे, पाऊस जास्त पडलेला नाही. मुळं जे कापूस वाढतो आहे ते मुळं जर कोरड्यात गेले तर कापूस लाल पडतो, कापूस पिवळे पडतात, त्याची वाढ खुंटते. त्यामुळं ठिबकला लागवड झालेल्या कापसाला सरीनं पाणी, एकदा पोटभर पाणी जर दिलं तर चांगला ओलावा तिथं झाला पाहिजे आणि ठिबकच्या नळ्यात थोडंसं अंतर त्याचं बदला, म्हणजे ओलावा तिथे दुसरीकडे सुद्धा राहील. सोलापूर जिल्ह्यात पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही तरी तुरीची पेरणी जास्तीत जास्त किती तारखेपर्यंत करू शकतो? तुरीची पेरणी तुम्ही ऑगस्टमध्ये करा, काही अडचण नाही. आम्ही 15 ऑगस्टपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांना लावायला सांगितलेलं आहे, पण एवढे दिवस थांबायची गरज नाही. आता हे 4-5 तारखेनंतर पावसाचं वातावरण तयार जर झालं तर तेव्हा तुम्ही सोलापूरमध्ये तूर पेरणी करू शकता. युरिया किंवा इतर खत पेरणीसोबत नंतर ट्रायकोडर्मा, PSB, के बूस्ट दिलं तर चालेल का? खतासोबत हे सगळं चालते. सर मी खत प्रत्येक लागवड झाल्यावर 10 दिवसांनी 1 DAP अर्ध पोटॅश दिलं, मग युरिया व रायझरजी कधी देऊ? 25 दिवसानं युरिया आणि रायझरजी द्या. कापूस तूरमध्ये हिटवीडने तूर जळणार का? हो, हिटवीड किंवा हिटवीड मॅक्स वगैरे ते जे आहे तर तुरीवर पडायला नको, तुरीचा तास सोडून तुम्हाला कापसामध्ये फवारावं लागेल. माझ्याकडे पोटॅश खताची बॅग शिल्लक आहे तर मी दुसऱ्या डोजमध्ये देऊ का? जर आधी दिलं नसेल तर देऊ शकता. ज्वारी सोयाबीनमध्ये निघाली, ग्रामोक्झोन फवारलं पण नष्ट झाली नाही, काय कारण? ज्वारी थोडीशी वाढली असेल, मोठी झाली असेल आणि त्यामुळं ती फक्त पानं जळाल्यासारखे झाले असतील, त्याचे मेली नसेल. तुरीच्या गायडन्समुळे, तुमच्या गायडन्समुळे खरंच खूप कमी खर्च लागतो आणि कृषी केंद्राचे बिल पण खूप कमी निघते. खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. कपाशीची वाढ खूप होत आहे, उपाय सांगा. कुठं वाढ कुठली आहे, कुठं वाढ खूप होते. आता जर तुमची वाढ जास्त होत असेल नत्रयुक्त खतं थोडे कमी वापरा आणि साधारणतः 50 दिवसाचा किंवा 45-40 दिवसाला सुद्धा तुम्ही 1 मिली लिओसिन फवारणी जे काय कराल त्यात 1 मिली प्रतिपंप लिओसिन वापरू शकता. तूर लागवड करणं आहे, लागवडीची दिशा कोणती ठेवावी? तर उत्तर दक्षिण जर ठेवली लागवडीची दिशा तर योग्य आहे. जर आपल्याला ते शक्य नसेल तर मग पूर्व पश्चिमही ठेवू शकता. मी तणनाशक फवारणी केली पण डबल पेरायचं काम पडलं तर डबल तणनाशक मारावं का? नाही, एकदा तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः 1 महिन्यापर्यंत काम त्याचं करते. त्यामुळं परत तणनाशक मारण्याची तुम्हाला दुबार पेरणी झाली तर लगेच गरज पडणार नाही. प्री इमर्जन्सी तरी गरज पडणार नाही. पोस्ट इमर्जन्सी जर गरज पडली नंतर तर बघू.
कापूस लागवडी अगोदर मी 10-26 दिलं आहे, तर 25 दिवसाला युरियाचे पाणी करून ठिबक सिंचनाद्वारे दिले तर चालेल का? बिलकुल चालेल, काहीच अडचण नाही. कांदा रोपासाठी तणनाशकाचा वापर कोणत्या करावा? गोल्ड वापरू शकता तुम्ही 7 ते 8 मिली प्रतिपंप. कपाशीला 20-20 हे खताबद्दल मी बरंचसं सांगितलं आहे. कटवांसाठी काय फवारावे? पहिलं सोयाबीनला रियांशोथायरमची बीज प्रक्रिया केली. आता कटवांचा प्रादुर्भाव थोडा दिसत आहे, तर तो कटवाम नाही, तो आपलं तुमचा तो वानू पैसा जो आहे तो असेल. त्यासाठी मी सांगितलं तांदळाचा प्रयोग तो करू शकता. माझ्या शेतात काटेरी झुडपं तसेच हिंगण झुडूप शेताच्या मध्यभागी झाले आहे, तोडल्यावर उगवतात, काय उपाय? त्याला तोडा, त्याला उगू द्या, चांगलं हिरवं झालं की त्याच्यावर ग्लायफोसेट चांगलं फवारा, भरपूर फवारा, म्हणजे ते मुळापर्यंत जळून जाईल. 20-20-13 पालाश नाही तर वेगळे देण्याची गरज आहे का? वेगळं देऊ शकता, फारशी गरज सोयाबीनसाठी वाटत नाही, इतर पिकांना द्या. पण सोयाबीनला थोडंसं 10-12 किलो जरी पोटॅश 20-20-13 सोबत दिलं तरी चालेल. थायरम लावल्यानंतर रिहाश किती वेळाला लावायचं? 10 मिनिटांना लावलं तरी चालेल. कापूस 20 दिवसाचा आहे, शेजारच्यानं उसात 2,4-D तणनाशक मारलं व 3 वाफ्यांना बाधा झाली, पाने सुकायला लागली, त्या 3 वाफ्यांना काय उपाययोजना करावी? तर त्या 3 वाफ्याला 2,4-Dमुळं जर पानं सुकत असतील, म्हणजे जास्त प्रमाणात तिथं 2,4-D पडले, 3 वाफ्याच्या पलीकडे सुद्धा सगळ्या शेतातच तुमचा काही झाडांवर त्याचा प्रादुर्भाव दिसणार आहे. पण ह्या 3 वाफ्यात जर प्रमाण जास्त असेल तर त्याला आता काही उपाय नाही, कारण झाड लहान आहे आणि ते पूर्ण शोषण त्याचं झालं असेल, त्यामुळे त्याला दुसरा उपाय नाही. त्याला काढून दुसरं पीक तिथं घ्यायला हरकत नाही. तेही गवतवर्गीय म्हणजे मका, ज्वारी, बाजरी वगैरे असं पीक तिथं तेवढे 3 वाफे काढून एक थोडंसं लागलं तर 4 दिवस वाट पहा, नंतर मग घ्या. सोयाबीन आणि तूर एकरी पेरणी, काय प्रश्न नाही समजला. तुरीची विरळणी पेरणीनंतर किती दिवसानं करावी ते सांगितलं आहे मी. सर आपली जी मेसेज शेतकऱ्यांना येत आहे ते पुन्हा चालू करा, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मिळेल. हो, आपले 2.5 ते 3 लाख शेतकरी आहेत, मेसेज ज्यांना पाठवतो. यूट्यूबवर आपले सबस्क्रायबर 1,15,20,000 झाले आहेत आता. पण हे जे शेतकरी आहेत हे फार वर्षापासून माझ्यासोबत जुळलेले आहेत. या SMS-चा वर्षाला खर्च जवळपास 50 ते 70 लाख रुपये वर्षाला SMS पाठवण्याचा खर्च येतो आहे. पण तरीसुद्धा आपण ते SMS कंटिन्यू करतो आहे, ते बंद केले नाही. याचं कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉईड फोन नाही आहे, प्रत्येक शेतकरी यूट्यूब पाहू शकत नाही. मग अशा शेतकऱ्यांना ही माहिती, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला वेळेवर मिळावं त्यासाठी आपण SMS पाठवतो आहे आणि पाठवत राहणार आहे. सोयाबीन ओल्या जमिनीमध्ये पेरलं, 3 दिवस झाले पाऊस नाही आहे, तर जर्मिनेशनमध्ये काय परिणाम पडेल? त्याच्यासाठी काय उपाय? जर उगवण शक्ती चांगली झाली नाही, म्हणजे जर चांगल्या ओलीत पेरलं असेल, वरतून एखादा शावर जर आला तर फार चांगलं होतं. पण जर पेरल्यानंतर पाऊसच नाही तर ते उगवेल, पण त्याला उगवायला थोडंसं जर जमीन कडक वरचा पापुद्रा झाला तर एक आपल्या स्प्रिंकलरची एक शिप जर दिली तर ते उगून येईल. सोयाबीनच्या किटाराचा मी ढीग केला पण तो कसा कुजवा यावर व्हिडिओ बनवला नाही. सर मला डिकम्पोजर वाशिम तालुक्यात मिळत नाही, काय करावं माहिती द्या प्लीज. तर बघा, डिकम्पोजर तुम्हाला मिळालं नाही तर ट्रायकोडर्मा टाका, त्याला चांगलं ओलं करा, त्यात पाणी सोडा भरपूर. त्याला ढीग केल्यापेक्षा गड्ड्यात टाकलं असतं तर लवकर कुजला असता तो, थोडंसं 2-3 फुटाचा. त्यात पाणी सोडून द्या आणि ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा. नाही मिळालं डिकम्पोजर तर ट्रायकोडर्मासुद्धा कुजवण्याचं काम करेल. रायझर वापरल्यानं पांढऱ्या मुळा वाढतात. पांढऱ्या मुळा एकदल व द्विदलमध्ये असतात. रिहाशमध्ये पाण्याऐवजी गोमूत्र वापरलं. एकदल आणि द्विदल दोन्ही पिकांना, सगळ्या पिकांमध्ये पांढऱ्या मुळा असतात. कोणत्याही पिकाला ते रायझर वापरायला चालते. रिहाशमध्ये पाण्याऐवजी गोमूत्र वापरलं तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. मिरच्याच्या जागेवर डबल मिरची लावली तर चालेल का? शक्यतोवर शेत बदलावं. मिरचीवर बरेच बुरशीजन्य रोग येतात, त्याचे स्पोअर्स त्या जमिनीत राहू शकतात. त्यामुळे शेत बदलून जर लावलं तर जास्त फायद्याचं होईल. 30 दिवसाच्या कापसावर 2% DAPची फवारणी केली तर चालेल का? नका करू, तुम्हाला इतक्या लवकर DAP न फवारलेलं बरं. 10-26-26 रायझरची कापसाला चालते का? बिलकुल चालते. तूर पेरणी होऊन 15 दिवस झाले, पहिले कोणती फवारणी करायची? तुरीला फूल लागायला सुरुवात होईपर्यंत काही फवारणीची गरज नाही. सोयाबीनमधली तूर असेल किंवा निखळ तूर असेल किंवा कापसातली तूर जरी असेल तर विनाकारण औषध आपलं खर्च करू नका.
त्याला जर कळ्या लागण्याच्या आधी पानं गुंडाळणारी अळी आली तर तेव्हा मी सांगेल तुम्हाला, किंवा फूल लागेपर्यंत सुद्धा त्याला फवारणीची गरज नाही. उगाच तेवढा पंप किंवा तेवढे औषध जे आहे ते खर्च करू नका. तुरीला फुलं लागेपर्यंत फवारणीचा विचार करू नका. चांगल्या गुणवत्तेचा ट्रायकोडर्मा कसा ओळखावा? त्याला काही माप नाही आहे. ते जीवाणू असतात, अत्यंत सूक्ष्म असतात. ते सांगतात तसं आपल्याला ऐकावं लागतं. पण चांगल्या कंपनीचं आणि फ्रेश ट्रायकोडर्मा हा चांगल्या गुणवत्तेचा असतो. मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. बाकी तुम्हाला हातात घेतलं तर नरम लागते म्हणजे चांगला आहे का, कडक लागते म्हणजे खराब आहे, असं कोणतं माप त्याचं नाही आहे. तुम्ही काय, मी पण नाही ओळखू शकत. फक्त विश्वासावर आपल्याला चांगलं कोण देऊ शकतं आणि फ्रेश कोणता आहे तो आपण वापरावा. हळद व्यवस्थापनावर लाईव्ह कार्यक्रम घ्या. हळदीचे व्हिडिओ आपण बनवले. आता इतर जे पिकं आहेत, जसं आपण मुख्य पीक आपलं सोयाबीन, कापूस, तूर, खरीपातले हे 3 मुख्य पिकं आहेत. आणि आपले जे श्रोते आहेत तर 95% श्रोत्यांकडे हे पिकं आहेत. आणि त्यांचे प्रश्न किती कमी केले तरी ते संपत नाही. त्यामुळं थोडंसं आपण सुरुवातीला त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. हळद, अद्रक, ऊस, संत्रा, मोसंबी, मिरची हे व्हिडिओ आपण आधीच बनवून टाकले, ते आपण बघावे. आणि जसा वेळ नंतर मिळेल तसं आपण लाईव्हमध्ये, आता इथून पुढे जे आपण कुठला एक विषय न घेता सगळ्या पिकांबद्दलची थोडी थोडी माहिती सांगणार आहोत. तर त्यात तुमच्या हळदीचं कव्हर होईल. BDN 716मध्ये पांढरे तुळूचे काही एका पाकिटात 20-25 दाणे आहेत. तर असू शकतात बघा, BDN 716 आणि BDN 711. BDN 716 लाल तूर आहे, 711 पांढरी तूर आहे. हे एकाच रिसर्च सेंटर, संशोधन केंद्रातलं संशोधन आहे. त्यामुळं एखाद्या एकरात 2-4 दाणे जरी पांढऱ्या तुरीच्या शेतात लाल तुरीचे पडले तर ते मल्टिप्लाय होईल. पण एका पाकिटात 100 दाणे जरी असले तरी त्याचं प्रमाण किती बघा. एक किलो तुरीच्या बियाण्यामध्ये जवळपास 13,000 ते 14,000 बी असते. आणि त्यात साधारणतः 14,000 म्हणजे 140 बी म्हणजे 1% आहे. तर 10-20 दाणे 25 दाणे जरी म्हटलं तर 0.1%ही नाही आहे. त्याचा फारसा विचार करायचा नाही. ते निवडायचे आपल्याला, फक्त ते रंग वेगळा असल्यामुळं जरा पटकन नजरेत येतं. तर ते निवडा, वेगळे काढून त्याला वेगळं ठेवा. ते पेरू नका. पांढऱ्या तुरीत लाल दाणे असले तरी ते काढून घ्या, काही अडचण नाही. लाल तुरीत पांढरे दाणे असले तरी तेवढे वेगळे काढा. त्याचं प्रमाण हे 1%ही नाही, 0.5%पेक्षाही कमी आहे. खते मातीत मिसळून द्यायचे की वर टाकावे? खते मातीत मिसळून द्यायचे, पेरून द्यायचे. सुपर फॉस्फेट पोटॅश देत आहे, त्याच्यासोबत वसुंधरा द्यावे का? हे वसुंधरा काय मला माहीत नाही. तुम्हाला त्याचा अनुभव चांगला असेल तर देऊ शकता. तुरीच्या 2 ओळीमध्ये सोयाबीनच्या 2 ओळी पेरल्या तर चालेल का? सोयाबीनच्या पेरणीच्या अंतरापासून तुरीच्या खोडाचं अंतर कमीत कमी 2.5 फूट असावं. मग तुम्ही किती ओळी बसतात तर त्या पेरा. आमच्याकडे अजून पाऊस नाही तर कापूस लागवड किती तारखेपर्यंत करू शकतो? तसं कापूस लागवडसुद्धा आपण 20-22 जुलैपर्यंत करू शकतो, काही अडचण नाही आहे. मल्चिंग 8x1 25 याप्रमाणे टरबूज पीक घेतलं. आता त्यात मल्चिंगवर टरबूज वेल उपटून बुस्टर तूर 711 लावली आहे, तर बुरशीनाशकांची गरज भासेल का? थोडंसं ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग आपल्याला करावं लागेल, कारण टरबूजामध्ये सुद्धा बुरशीचे रोग थोडे जास्त येतात. अद्रकामध्ये कोणतं तणनाशक वापरावं? उगवून येण्यापूर्वी ग्लायफोसेट वापरू शकता किंवा ग्रामोक्झोन वापरू शकता. उगवून आल्यानंतर फक्त गवतवर्गीय तणासाठी टर्गा सुपर किंवा वेब सुपर वापरू शकता. तुरीचे 2 किंवा 3 बी टाकलेले आहेत, ते आपल्या पद्धतीनं एक रोप ठेवण्यासाठी बाकी जमिनीलगत कैचीनं किंवा कटरनं कापले तर चालेल का? आता हा प्रयोग नवीन आहे, आम्ही हे करून पाहिलं नाही. पण मागच्या 2-3 वर्षात काही शेतकऱ्यांनी कटरनं ते जमिनीपासून कापले. म्हणजे आपला व्हिडिओ नंतर पाहिला किंवा आपल्या संपर्कात नंतर आले, मग एका जागी 3-3, 4-4 दाणे टाकले आणि एकच झाड पाहिजे आपण म्हटल्यानंतर बाकीची झाडं कटरनं जमिनीपासून कापले आणि त्याला मातीची भर दिली तर ते उगवलं नाही. तर तो प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. 716 8 फुटावर लावली आहे, खत कोणतं द्यावं? मी जे सांगितलं DAP 12-32-16 14-25-14 कोणतंही द्या. पहिली तूर खडी 25 ते 30 दिवस, दुसरी 45-50 दिवस, हे ठीक आहे. पण तिसरी खुडणी 70-75 जी आहे ती तिसरी खुडणी झाल्यावर पाऊस जर गेला तर नुकसान होईल का? ओलिताची सोय नाही का? 2च खुडणी करावी? एकदम चांगला प्रश्न विचारला आपण. तर
जर पाऊस पाणी चांगला असेल, ओलावा चांगला असेल तर तिसरी खुडणी करा 70-75 दिवसाची. जर ओलावा जमिनीत नसेल तर तिसरी खुडणी करायची नाही. रब्बीला ज्वारी घ्यायची तर सूर्यफूल लावलं तर चालेल का? सूर्यफूल या पिकाविषयी माहिती सांगा. सूर्यफुलावर शक्यतोवर ज्वारी घेऊ नका. दुसरं तुम्ही सोयाबीन पेरा किंवा उडीद मूग पेरा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ज्वारी घ्या. 20-20-013 एक बॅगेत सुपर अर्धी बॅग टाकलं तर चालेल का? चालेल. तुरीची पेरणी झाली तर तुरीला ट्रायकोडर्मा लावलं नाही तर सुपर फॉस्फेट किंवा ट्रायकोडर्मा मिक्स करून टाकलं चालेल का? चालेल. किंवा ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग करू आपण. जमिनीत चांगली ओलावा असताना जुलै महिन्यामध्ये ड्रेंचिंग करू ट्रायकोडर्माचं. मला रेहांश 50 किलोमीटर आणावं लागलं. पुढच्या वर्षी महाराष्ट्र प्रत्येक गावात मिळण्याची व्यवस्था करा. बिलकुल खूप चांगली सूचना आहे आपली. आणि पुढच्या वर्षी आम्हीसुद्धा बियाणं, बूस्टरचं बियाणं, रिहांश हे जास्तीत जास्त ठिकाणी मिळेल अशी उपलब्धता करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी काम पडलं, गरज पडलं तर तुमची मदत जरी घ्यायची काम पडलं तर ते आम्ही तुम्हाला आव्हान करू. माझ्या शेतात तूर केळीवर आल्यावर उबळते, फुलावर कळीवर आल्यानंतर असं म्हणणं आहे त्याचं. तर ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग आहे ते आपल्याला करायचं आहे. ते मी तुम्हाला जुलै महिन्यात थोडंसं ओलीत जमिनीत ओलावा चांगला असला की तेव्हा सांगेल. सोयाबीन पतली झाली आहे तर परत पेरणी करावी का? बिलकुल परत पेरू नका. थोडंफार पतलं झालं असेल तर त्याला भरपूर फांद्या लागतील. सोयाबीन पतलं जर झालं तर त्याला फांद्याची संख्या वाढते आणि ते जागा भरून निघते. त्यामुळं जर थोडंफार पतलं झालं तर मोडण्याचा विचार करू नका. नवीन बियाणंही मिळणार नाही आणि ते शक्य नाही. त्यामुळं थोडंसं पतलं झालं असेल तर त्याला फांद्या जास्त निघून भरपाई होऊन जाईल. काही कारणानं पहिला खताचा डोस चुकला आहे, आता काय द्यायचं? तर तेच पहिला डोस जो आहे तोच लवकरात लवकर द्या. PSB बाकी अजून हे जीवाणू कुठं मिळेल सर? अमरावतीमध्ये प्रगती कृषी सेवा केंद्रावर तुम्हाला सगळे जीवाणू मिळतील. सर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 एकर कपाशीमध्ये 2 बॅग 10 1 बॅग सुपर फॉस्फेट 10 किलो रायझरची SSPमध्ये सल्फर असते तर दुसऱ्या डोजला सल्फर देणे आवश्यक आहे का आणि कोणतं द्यायचं? तर तुम्ही 1 बॅग SSP दिलेलं आहे तर फारशी गरज नाही दुसऱ्या डोजला द्यायची. किंवा दिलं एकरी 1 किलो आपलं WDG सल्फापूस तरी चालेल. सोयाबीन पिकाला रिहांशची बीज प्रक्रिया केली नाही, रिहांशची फवारणी करू शकतो का चक्रभुंग्यासाठी? नाही, आता रिहांश फवारू नका. त्याच्याऐवजी रेज सांगितलं आपण, कारण त्यात दोन्ही घटक आहे. थायमिथॉक्झानही आहे आणि लॅम्बडा सायलोथ्रिन पण आहे. 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान ज्यांनी रिहांशची बीज प्रक्रिया केली नाही त्यातल्या त्यात विदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांनी केली नाही. मराठवाड्यात एखाद्या वेळेस मागं पुढं झालंच चालेल. मराठवाड्यात मागच्या वर्षीपर्यंतही जास्त अटॅक नव्हता खोडकिडीचा आणि चक्रभुंग्याचा. पण विदर्भात तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल. बीज प्रक्रिया केली नसेल तर नक्कीच तुम्हाला तिथं रेजचा फवारा घ्यायचा आहे. बीज प्रक्रिया केली तरी घ्यायचा आहे असं मी म्हणतोय, पण केली नसेल तर नक्कीच रेजचा फवारा तिथं घ्यायचा आहे. आपल्या नियोजनाप्रमाणे कपाशीला खत व्यवस्थापन करणार आहे. मागील सलग 4 वर्षापासून सोयाबीन तूर पीक घेतलं आहे. शेतात गंधक आपल्या नियोजनाप्रमाणे देऊ का? हो द्या, गंधक द्यावं लागेल तुम्हाला. जर सोयाबीन तूर कंटिन्यू घेतलं आहे तर थोडंसं गंधकाचं तिथं प्रमाण कमी झालेलं असू शकतं. रायझर ठिबकमधून एकरी किती सोडावे? 2 लिटर. बघा, रायझर लिक्विड आणि रायझर ग्रॅन्युअल असे 2 प्रकार असतात. तर ग्रॅन्युअल हे रासायनिक खतामध्ये मिक्स करतात आणि लिक्विड ठिबकमधून म्हणा किंवा पंपानं आपण ड्रेंचिंग करू शकतो. सर मी कपाशी लागवड केली, 2 बिया टाकले पण बऱ्याचशा ठिकाणी 1 बी उगलं आहे, कारण काय कळवावे? 1 बी उगलं आहे, बऱ्याचशा ठिकाणी 65-70% जर्मिशन असते, काही बिया उगवत नाही. तर 1 जरी उगलं तर पुरेसं आहे आपल्याला. खाडे जिथं एकही नाही उगलं तिथं लवकर खाडे भरा, बाकी 1-1 उगलं तरी चालेल. बूस्टर सोयाबीन मिळालं नाही म्हणून उडीद पिकाचा निर्णय घेतला आहे. एकरी उत्पन्न किती होते? उडीद मुगाचे व्हिडिओ बघितला. पूर्ण तुमचे नियोजन केल्यानंतर कृपया माहिती सांगा. उडदामध्ये आपण एकरी 4-5 क्विंटल 6 क्विंटलपर्यंत सुद्धा निसर्गाची साथ असेल, व्यवस्थापन चांगले केलं तर 5-6 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो. आणि तुम्ही बूस्टरचं सोयाबीन नाही मिळालं तर दुसऱ्या एखाद्या कंपनीचं सोयाबीन घ्यायचं. जर सोयाबीन पेरायचं होतं तर एकदम सोयाबीनचं पेरणीचंच कॅन्सल केलं बूस्टरचं नाही मिळालं तर ठीक आहे. मग आम्हाला दुःख वाटतं आहे, पुढच्या वर्षी असं होणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे बियाणं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. पहिल्यापासून खत व्यवस्थापन ड्रेंचिंग पद्धतीनं केलं तर चालेल का? यामुळं खर्च फार कमी येतो.
ड्रेंचिंग पद्धतीनं पहिल्यापासून खत व्यवस्थापन करणं फारसं परवडणारं नाही आहे मजुरीकडूनही, आणि तेवढ्या प्रमाणात जर खत द्यायचं असेल तर आपल्याला जास्त खतं वापरावं लागेल. पण ठिबक जर असेल तर ठिबकमधून मी काल जसं सांगितलं तक्ता, त्या पद्धतीनं तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता. केनाशकांना मरत नाही, कोणत्याच तणनाशकांना केना मरत नाही, पिवळा पडतो, थोडीशी वाढ थांबते, पूर्ण मरत कंट्रोल होत नाही. माझी कपाशी लाल झाली आहे, लाल झाल्याबद्दल मी सांगितलं आहे. सोयाबीनमध्ये पोस्ट इमर्जन्स तणनाशक कोळपणी निंदणी किती दिवसानं वापरावे करावे. पोस्ट इमर्जन्स कोळपणी करून घ्या, नंतर वापरा, ते जास्त सोयीचं राहील. किंवा निंदन करून घ्या आणि नंतर वापरा 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान. सोयाबीन पेरणी केली त्यानंतर खूप पाऊस आला, खत वाहून गेले असेल का, तर खत परत द्यावं लागेल का? नाही, काही वाहून नाही गेलं असेल खत तिथेच, काही परत देऊ नका. शक्यत आणि रेससोबत 19-19 चालते का? देण्याची गरज नाही, देऊ नका. कापसामध्ये BT3 आणि 4 सरकार कधी उपलब्ध करून देतील आणि केंद्र सरकारला यावर लक्ष देत नाही? एकदम बरोबर आहे, केंद्र सरकार या तंत्रज्ञानावर लक्ष देत नाही. काही देशांमध्ये BG7 पर्यंत गेलं आहे आणि आपलं BG2वरच थांबलेलं आहे. त्यामुळे केंद्रानं लक्ष दिल्याशिवाय हे पुढचे तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या भारतात येणार नाही. सर, झेनॉफ हे किती दिवस काम करते? साधारणतः 8 ते 10 दिवसापर्यंत चांगलं काम झेनॉफ सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर करते. तणनाशक आधी टाकायचं की रेच आधी पंपामध्ये कोणतंही टाकू शकता, काही अडचण नाही. कपाशी लागवण करून 12 दिवस झाले परंतु पानाची कातरण होत आहे, ते पांढरे किडे जे मी काल तुम्हाला सांगितलं ॲश विविल म्हणतात त्याला, तर ते काही फारसं नुकसान करत नाही. थोडंफार पानं उतरले तर त्याच्याकडं दुर्लक्ष करा. रेच किंवा कराटे चालेल का सोयाबीन खोडकिडीसाठी? बिलकुल चालते. आपण कापूस पिकावर ठिबकद्वारे खत देण्याचा जो चार्ट लाईव्हमध्ये सांगितला तो टेलिग्रामवर टाकावा. हो, आता या प्रश्नोत्तराच्या याच्यात नाही, पण हा कापसाचे संपूर्ण खत व्यवस्थापन जे आपण व्हिडिओ अपलोड करू, तर त्या व्हिडिओमध्ये जो चार्ट आपण सांगितला आहे आपल्या ठिबकद्वारे खत व्यवस्थापनाचा, तो पूर्ण चार्ट आपल्याला तिथे देऊ. तर मंडळी, हे झाले प्रश्न. काही सुटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण विचारू शकता. धन्यवाद.